नमस्कार, स्नॅक्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे कर्जत स्पेशल शिंपी आमटी। चला तर शिंपी आमटीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 3 चमचे मसूर डाळ घेतली, ही 2 चमचे हरभरा डाळ घेतली, ही 2 चमचे मुगाची डाळ घेतली, ही 2 चमचे तुरीची डाळ घेतली, हा काळा मसाला, हा कांदा लसूण मसाला, हा गोडा मसाला, हळद, तिखट, जिरी मोहरी, हा कच्चा मसाला घेतलाय सगळा, कोथिंबीर, खोबरं, हा सगळा खडा मसाला, आलं, लसूण, मिरची, 2 कांदे चिरून घेतले बारीक। ह्या सर्वात प्रथम ह्या डाळी सगळ्या शिजवून घेऊया। सर्व डाळी कुकरमध्ये घेतल्यात, ह्या धुवून घेणार आहे स्वच्छ पाणी। ह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि हे पूर्ण शिजवून घेऊया। 2 शिट्ट्या घेऊ, 2 ते 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे। हा सर्व मसाला भाजून घेऊया। हा पॅन गरम झालेला आहे, त्यात 1 चमचा तेल टाकून कांदा भाजून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा आपण भाजत ठेवलेला आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत, आणि इकडे मी कुकर लावलेला आहे, त्यात डाळ टाकलेली आहे शिजायला। कांदा आपला भाजून झालाय, तो मी प्लेटमध्ये काढून घेते। आता याच पॅनमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, ते पण मी काढून घेते। आता हा भाजून झालेला मसाला आपण ह्या मिक्सरमध्ये टाकून हे फिरून घ्यायचं आहे। हे कोथिंबीर, लसूण, मिरची, आलं टाकून हे बारीक करून घ्यायचे। हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे। हा खडा मसाला आपण तव्यात भाजून त्याची पूड केलेली आहे। आता ही डाळ पण आपण शिजवून घेतलेली आहे। पॅन गरम झालेला आहे, आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊया। मोठे चमचे आपण तेल घेतलेले आहे। शिंपी आमटीला तेल भरपूर लागतं। त्याच्यानंतर आपण हे तमालपत्र टाकतोय, त्यात हे खडा मसाला टाकतोय, आता आपण अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि हा मसाला टाकूया। हा मसाला 4-5 मिनिटं परतून घेऊया। हा मसाला आपला परतून झाला आहे, त्याच्यानंतर हे हळद टाकते मी 1 चमचा,
तर 2 चमचे तिखट टाकते लाल. त्यानंतर हा काळा मसाला 2 चमचे टाकते. कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकते. हा गोडा मसाला 2 चमचे टाकते. हा धना पावडर 2 चमचे. आणि हे आपण पूर्ण एकत्र करून घ्यायचे. आधी आपण खडा मसाला वापरलाय त्यामुळे हा मी 1 चमचा टाकते. खडा मसाला. त्याच्यानंतर आपण गरम पाणी केलेलं आहे त्याच्यात टाकून घेऊया. आपण पहिलं गरम पाणी टाकून घेतोय. डाळ टाकले पहिले तर त्याला भाजीला तरी येत नाही, त्याच्यामुळे आपण गरम पाणी टाकून घेतो पहिलं. आता ह्याच्यात आपण डाळ टाकून घेऊया. ही थोडी आपल्याला घट्ट वाटते, त्यात आपण गरम पाणी अजून ॲड करूया. हे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आमटीत. जसे तुम्हाला भाजी घट्ट पातळ अशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता, कमी जास्त करू शकता. हा 1 चमचा आपण मीठ टाकून घ्यायचं. मीठ आपण चवीनुसार कमी जास्त करू शकता. हे आपल्या भाजीला कसे तरी आली बघा. आधी आपण गरम पाणी टाकून घेतल्यामुळे भाजीला तरी आली. ही शिंपी आमटी आपली रेडी झालेली आहे. ह्याच्यात आपण वरून कोथिंबीर घालूया. ही बघू शकता तुम्ही, ही कर्जत स्पेशल आमटी तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.